तर मित्रांनो, निघालो पुन्हा आम्ही शूटला. पुण्यातून निघालोय भोरला. तुम्हाला जे रिसॉर्ट मागच्या व्लॉगमध्ये दाखवलं होतं कॅज्युरिना, त्या रिसॉर्टला मी निघालोय. पुण्यातून जरा गर्दी आहे हायवेला, संध्याकाळची वेळ आहे. त्यानंतर बोगदा बघा, हा भोरच्या आधी बोगदा आला, बोगद्यातून गेलो आणि बरं वाटलं. आणि तिथले जे फेमस काही गोष्टी आहेत खाण्याच्या, जोगेश्वरी मिसळ म्हणून आहे भोर साईडला जाताना, ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. परत जे जे मला काही चांगल्या गोष्टी दिसत होत्या त्या मी झूम करून, जसं कैलास मिसळ आहे आणि आता हे पुढे कैलास भेळ पण आहे, हे फेमस गोष्टी मी कॅप्चर करतोय, झूम करून दाखवतोय की परत कुणी समजा ह्या भोरच्या रस्त्याने जाणार असेल तर त्याला काही आवडीचं खाता येईल. त्यानंतर आम्ही पुढे पुढे तसंच गेलो. निसर्गरम्य वातावरण होतं, संध्याकाळची वेळ होती, छान वातावरण असतं त्या भागात. कारण हा डोंगराळ भाग आहे. कापूरहोळपासून उजवीकडे वळायचं, मग आतमध्ये गावात हे रिसॉर्ट आहे. हे तलाव आहे का नदी आहे, तर ही एक मोठी नदी आहे जी पुढे, त्या नदीचं नाव मी तुम्हाला सांगेलच. आणि सूर्य जो आहे बघा, सूर्यास्ताचा सूर्य किती छान दिसतोय. नंतर मी पोचता पोचता एकदम संध्याकाळ झाली आहे, थोडा अंधार पडला. ही घरं बघा किती लाईटमुळे किती छान दिसत आहेत, हे सगळे टेंट. थोडंसं झूम करून मी दाखवतोय कारण का डोंगर पण दिसत आहेत बाजूला, तिकडे पाणी आहे. त्या पाण्याच्या एकदम साईडला हे सगळे टेंट आहेत. आमचं शूट लागलं होतं, हे बघा लाईट्स कशा लागलेल्या आहेत. म्हणजे रात्रीचं नॅचरल लाईट तर लागतेच, पण त्या रात्री आम्ही शूट नाही करू शकत, म्हणून ह्या अशा आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट लावल्या, जेणेकरून ते छान दिसेल आणि शूटमध्ये चांगलं येईल, रात्रीचा सीन अजून छान दिसेल, म्हणून हे सगळं आहे. गुड मॉर्निंग. आणि अशा ह्या वातावरणात मी चालायला निघालो. अशा आपण छान जंगल एरियामध्ये यायचं आणि सकाळी चालत नाही जायचं, यासारखं दुसरं दुःख नाही. कारण का अनुभव तर आपल्याला चांगले बघायला मिळतातच आहेत, पण आपल्याला एक फ्रेश हवा येते. आपलं जे चालणं आहे, व्यायाम करणं आहे, या भागामध्ये अजून त्याचा फायदा आपल्याला होतो. आणि सकाळ सकाळचा हा नजारा बघायला काही वेगळीच मजा असते. बघा सूर्योदयाचा सूर्य आहे. इथे नाश्त्याची सोय केली होती, ते नाश्ता केला मी, छान नाश्ता होता. आता हॉटेलची थोडी माहिती सांगतो. तर याची खासियत अशी आहे की जर तुम्हाला इथे राहायला यायचं असेल किंवा ह्या हॉटेलमध्ये एक 2 दिवस 3 दिवस ट्रिप म्हणून किंवा एक चेंज म्हणून तुम्हाला यायचं असेल, काही पिकनिक म्हणून तुम्हाला यायचं असेल किंवा तुम्हाला फॅमिलीसोबत तुम्हाला यायचं असेल, तर तुम्ही या हॉटेलमध्ये येऊ शकता. खूप छान आहे. भोरपासून म्हणजे कापूरहोळपासून जर राईड मारला आतमध्ये तर गावात खूप 1 तास यावं लागतं. डोंगरामध्ये हे रिसॉर्ट आहे, खूप लांब, खूप मोठं आहे, वेगवेगळे टेंट आहेत, जंगल एरिया आहे. माझ्या बघताय मागे इथे 3,800पासून ते 5,000पर्यंत एका पर पर्सनचे आहेत, ज्यामुळे तुम्हाला पूर्ण नाश्ता, जेवण, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण, व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळतं. त्यासोबत तुम्हाला इथल्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या ॲक्टिव्हिटीज मी तुम्हाला दाखवू शकणार नाही, कारण फक्त आम्ही शूटिंगला आल्यामुळे आम्हाला त्या फॅसिलिटीज मिळणार नाही. फक्त इथे बोटिंग आहे, त्या बोटिंगला थोडा चार्जेस आहे, बाकी सगळं इन्क्लुडिंग इथे काही त्यांचे खेळ आहेत वेगवेगळे, तर ते आहेत. हा एरिया बघा किती छान आहे. टेंट आहेत. नवज्योत, काय नाव आहे याचं, गिरिज्योत नाव आहे, गिरिज्योत. तर तुम्हाला मी दाखवतो. हे बघा बाहेरचा एरिया. तर तुम्हाला मी, हा बघा इथे जुन्या पद्धतीने त्याला एक सजवलेलं आहे. खाली दगडं आहेत, समोरासमोर रूम आहेत या विथ बेड. हा असा आहे की इथे तुम्हाला बेड, समोर बाथरूम आहे. बरं, बाथरूममध्ये सगळ्या सोयी आहे, म्हणजे तुम्हाला इथं कॉफी वगैरे पण करायला ते देतात समजा आता. आणि बाथरूममध्ये सगळं आहे, म्हणजे तुम्हाला शॉवर जेल आहे, शॅम्पू जेल आहे, त्यानंतर तुम्हाला डेंटल म्हणजे ब्रश, पेस्ट, कॅप, शॉवर कॅप आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत इथे. तर इथे तुम्हाला बरंच काही मिळतं. बाहेरचं सिनेरिओ खूप छान आहे. हा एक किचन आहे, किचनमध्ये पण एक एक्स्ट्रा बेड किंवा काय लावू शकतो तुम्ही, करू शकता. सोफा विफा सगळं दिलेलं आहे, टेबल खुर्च्या सगळं आहे इथे. नाश्ता झाला, दुपारचं जेवण झालं आणि मग मी सेटवर आलो शूट करायला. जिथे शूट करत होतो तिथे झाडं खूप मोठी होती, संध्याकाळचं शूट. आणि हे बघा रात्रीचं शूट, किती छान दृश्य आहे हे. म्हणजे आम्ही लाईट्स लावल्या होत्या इथे ह्या टेंटच्या, जिथे शूट जे आम्ही घेतलं होतं तिथं, आणि त्या लाईट्सचा प्रकाश त्या झाडांवर पडला होता, त्यामुळे किती छान दिसत होतं. बघा बघा रात्रीचा चंद्र, चांदोबा किती छान हलका प्रकाश देतोय.
रात्री असा काळोख होतो इथे रिसॉर्टला. आता मी या लाईटमध्ये असल्यामुळे मी दिसतोय. खूप छान आहे, जंगलसारखं आहे. अशीच माझी बडबड चालूच राहणार आहे. काही माहिती मी पुढच्या व्लॉगमध्ये देतो, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय.